नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा, नंतरच टोल घ्या। मागणीसाठी रायगड प्रेस क्लबचे आंदोलन। SM देशमुख व प्रशांत गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन। अपूर्ण अवस्थेत असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर सुरू करण्यात आलेली टोल वसुली तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच महामार्गाचे काम पूर्ण होऊन अधिकृत उद्घाटन होईपर्यंत टोल वसुली थांबवावी, अशी ठाम मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने शेकडो पत्रकारांच्या व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत खारपाडा टोल नाक्यावर करण्यात आली। पेन तालुक्यातील खारपाडा टोल नाक्यावर रायगड प्रेस क्लबचे हे आंदोलन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तसेच रायगड प्रेस क्लबचे संस्थापक SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे यांच्या व रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या आंदोलनाला मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल भोळे, जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोखल, भारत रंजनकर, कार्याध्यक्ष संजय मोहिते, उपाध्यक्ष मोहन जाधव, पेन प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, पनवेल प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे यांसह सर्वच तालुक्यातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, हरीश बेकावडे, विजय पाटील, चैतन्य पाटील, नंदू जांभूळकर, नंदा म्हात्रे, समीर म्हात्रे, अशोक मोकल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व काहींनी विचारही मांडले। खारपाडा येथील टोल नाक्यावर शेकडोंच्या संख्येने आंदोलनकर्ते धडकले। यावेळी आंदोलनकर्त्या पत्रकारांनी टोल माफी झालीच पाहिजे, पूर्ण महामार्ग त्वरित पूर्ण करावा, सर्व्हिस रोड त्वरित बांधावे अशा मागण्यांचे फलक व घोषणा देऊन टोल माफी सुरू केली। यावेळी टोल नाक्यावर पनवेल व पेन तालुक्यातून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गेल्या आठवड्यात सुरू केलेला खारपाडा टोल नाका त्वरित बंद करावा अशी मागणी करीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकारी इंगवले यांना रायगड प्रेस क्लबच्या शिष्टमंडळाने निवेदन सादर केले। तत्पूर्वी अनेकांनी आपली मते मांडली। पत्रकार सरचिटणीस शशिकांत मोरे यांनी टोलबाबत शेरोशायरी व पोवाडा वाचन केले। राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अरुण चवरकर, पेन।